8वा विषय मराठी मैत्री तंत्रज्ञानाशी या संवादात्मक अध्ययनातून तेजस आणि मिनल यांच्यातील संवादातून आपण तंत्रज्ञान म्हणजे काय आणि QR कोडचा वापर कसा करावा या दोघांतील संवाद आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मिनल, अगं आता आपली शाळा लवकरच सुरू होणार आहे. आपण या वर्षी आलेली नवीन पुस्तके वाचायला हवी. तू या वर्षीची नवीन पुस्तके वाचली का? हो दादा, अरे मी पुस्तकं वाचली नाही पण बघितली आहे. आवडली का तुला तुझी पुस्तके? अरे मला तर माझी पुस्तके खूपच आवडली. मागील वर्षापेक्षा या वर्षाची पुस्तके खूपच सुरेख आहेत. नवा सोऱ्या पुस्तकाचा सुगंध, त्यातील आकर्षक चित्रे मांडणी मला खूपच आवडली. अगं मला पण माझी पुस्तके खूप आवडली आहेत. अभ्यास करताना नक्कीच मला मजा येणार आहे. अरे पण नवीन पुस्तकात सर्व धड्याखाली चौकटीत काहीतरी दिले आहे. ते काय आहे मला कळलं नाही. दाखव बरं मला काय आहे ते. हे बघ, पुस्तकातील पाट्याखाली QR कोड दाखवते. अगं मिनल, हा तर QR कोड आहे. QR कोड म्हणजे काय रे दादा? पूर्वीच्या पुस्तकात काही तर असं काही दिलं जात नव्हतं. अगं QR कोड म्हणजे क्विक रिस्पॉन्स कोड. अगं मोबाईल QR कोड स्कॅन हे ॲप्लिकेशन डाउनलोड करावे लागते. या सॉफ्टवेअरद्वारे हा QR कोड स्कॅन केल्यानंतर आपल्याला पाठ, कविता, इतर घटक या संबंधीची काही लिंक दिसतात. त्याद्वारे ऑडिओ, व्हिडिओ तसेच इतर पुस्तक साहित्य आपल्याला पाहायलाच मिळते. आपण ते ऐकू शकतो आणि वाचू शकतो. अभ्यासासाठी त्याचा आपल्याला पुन्हा वापरही करता येऊ शकतो. अरे हे तर खूपच छान आहे. आपल्याला पाठ्यपुस्तकातील घटकासंबंधीची माहिती खूपच कमी वेळात उपलब्ध असल्यामुळे विविध प्रकारचे साहित्य व माहिती घोषण्यासाठी आपल्याला वेळही वाचणार आहे. चल दादा, आपण लगेच आपल्या मोबाईलवर हे ॲप डाउनलोड करून घेऊया. या अधिक माहिती मिळवूया.